नमस्कार, मी मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी घेऊन आलेली आहे तांदूळ का भाजी। ही जी भाजी आहे ही खूप अशी चविष्ट लागते आणि बनवायला खूप अशी सोपी आहे आणि झटकीपट बनून तयार होते आणि हिरवी भाजी असल्यामुळे आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर असते। आता ह्या भाजीसाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 उभे चिरलेले कांदे, 2 चमचे शेंगदाणे आणि 1 जुडी तांदूळक्याची भाजी। तांदूळक्याची भाजी जी आहे ती अशी स्वच्छ आपल्याला करून घ्यायची आहे, साफ करून घ्यायची आहे आणि शेंडे घ्यायचे आहेत आपल्याला कवळे। त्यानंतर आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तेल छान असं गरम झालं की त्यानंतर आता आपल्याला मोहरी टाकायची आहे। मोहरी मस्त अशी कडकड होऊ द्यायची। त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे जिरे, मोहरी पण अर्धा चमचा, जिरे पण अर्धा चमचा। त्यानंतर लसणाचे उभे केलेले काप आणि शेंगदाणे 2 चमचे आहेत ते एकत्रच टाकायचे आहेत आपल्याला। लसण असा छान असा लाल झाला की त्यानंतर आपल्याला घालायचा आहे कांदा जे आहे ते आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही ह्याला तुमच्या आवडीनुसार कांद्याला कट करून घेऊ शकता। कांदा पण आपल्याला मस्त असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। फार काय असा लाल पण होऊ द्यायचा नाही आणि जास्त काय असा कचवट ठेवायचा नाही आहे, मीडियम ठेवायचा आहे कांदा पण। मस्त असा कांदा भाजत आला की त्यानंतर आपल्याला घालायचं आहे हळद आणि मीठ। मी आता घालत आहे अर्धा चमचा हळद। ही जी भाजी आहे खूप छान लागते चवीला आणि हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत त्या आपल्या आरोग्यासाठी पण खूप फायदेमंद असतात। त्यानंतर आता आपल्याला घालायची आहे साफ केलेली तांदूळक्याची 1 जुडी भाजी जी आहे ती मस्त असं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि चिरून पण घेतलेली आहे। त्यानंतर असं आपल्याला सारखं परतीत राहायचं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला काही पाणी वगैरे ॲड करायचं नाही आहे। तर मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे आता अर्धा चमचा तिखट, 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घातलेला आहे। त्यानंतर अगदी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। खूप छान अशी चिमल्या गेलेली आहे भाजी, त्याच्यात मी काय पाणी वगैरे ॲड केलेलं नाही आहे। तर आपल्याला ही भाजी जी आहे 5-6 मिनटं झाकून ठेवायची आहे आणि अधूनमधून आपल्याला बघत राहायचे आहे की कढईला चिटकली वगैरे काय, अजिबात चिटकली नाही आहे आणि खूप छान असा कलर पण आलेला आहे आणि माझी भाजी जी आहे ते बनून तयार झालेली आहे। तर आता मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे खाण्यासाठी। माझी भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला माझी भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा। माझे व्हिडिओ आवडतात का ते पण सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील भागात, तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा। धन्यवाद।